रुमाल नसावा बायकोच्या घरचा, रुमाल. एकदा लग्न झालं ना, आपण हे म्हणतात ना लोक, पोरीच्या आईबापानं ह्याच्या घरी खायचं नाही, आपण सुद्धा पोरीच्या घरी खायचं नाही दादा. इज्जतवान असलो तर ही पार्टी घ्यायला सासऱ्याकडे जातो त्या पार्टी. काय पुन्हा लोक म्हणतात देवानं वाटोळ केलं. तुझ्या कर्माचं काय? कर्म चुकवता हे दिसत नाही तुम्हाला? तुम्ही बघा ना तुमचा परमार्थ. सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकावून हाणतो. वा, मग देव काय फक्त सोमवार गुरुवारच जागा असतो का? बाकीच्या वेळी देव काय झोपतो का? तू खा, मी बघत नाही, तू खा, तू खा खा खा. काय परमार्थ? आकारात खायचं, श्रावणात पाळायचं. वा, महादेव काय आकारात खाल्लेलं विसरून जातो का? श्रावणातलंच लक्षात ठेवतो, आहे की नाही? काय परमार्थ आहे तुमचा? लय अवघड आहे माऊली आपल्या परमार्थाचं. साधा प्रश्न आहे माझा जो हे कर तुम्हाला. अहो ज्याला घरातला बाप कळला नाही, त्याला पंढरीचा बाप आम्ही तरी कसा समजून सांगायचा? अहो ज्याला घरातली माय कळली नाही, त्याला काय पंढरीची रखमाई कीर्तनकाराकडनं कळणार आहे? अहो यांना बाई नाही कळली, यांना देवी कळणार आहे. यांना माणूस नाही कळला, यांना देव कळणार आहे. अहो लोकांचं वाईट झाल्यावर चांगलं वाटणारी माणसं आहे ती. आणि काय रे, काय काय खरं राहिलं जगात सांगा? कालची मतदान असं तुम्ही पैशावरच केली असणार आहे. हा, लाजू नका. हिला नाही कळलं तरी त्याला कळतं ना कुठल्या पक्षाकडनं किती खाल्ले. मला नाही कळू द्या की मी काय हिडीच आहे, पण त्याला कळलं ना. कशाचा देव देश धर्म रे? हा, स्वतःचा स्वाभिमान पैशावर विकणारी माणसं आहेत आपण. क्वाटरीसाठी कोंबडीसाठी साहेब 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 भिकारी झाले आपण. काही नाही आपल्याला, खरंच अक्कल नाही आपल्याला. अजून सुद्धा लक्षात ठेवा, अजून सांगते मी तुम्हाला. उद्या महाप्रसाद असेल तुमचा. हा, उद्या मोठा माणूस येऊ द्या, हे गरीबाच्या पोराला पंक्तीत नव्हती होत्या. उठ साहेबाला बसू म्हणतात की नाही फक्त बघा. उठ उठ साहेबाला बसू दे. पुन्हा हे माणसं हट्ट करणार, साहेब 2 घास खा, 2 घास, 2 घास. आमच्या गावचं 2 घास खा साहेब. नार गावकर आहे हो, साहेबांना अख्ख्या तालुक्याचं खाल्लंय म्हणून तर पोट पुढे. तुमच्या गावचं खाऊन साहेबाचं काय पोट भरणार आहे रे? गरीबाला खाऊ घाला, तेवढाच दत्त भगवान पावन तुम्हाला. पण तसं कसं? असला परमार्थ कामाचा नाही बघा, खरंच कामाचा नाही. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मिलो तरी कोणासाठी बाबा? आम्ही इन्कलाब जिंदाबाद म्हणून फाशीवर गेलो. हे माझी गाडी, माझी म्हाडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोल गोल साडी, बस. आम्हाला काय देऊ दे, आमचं ढेरगं भरतोय ना. गाव पेटलं तरी चालतं, आपण तीच माणसं आहे. लोकांची दाढी जळली तरी चालेल, माझी बिडी पेटली पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि पुन्हा म्हणायचं पुढची पिढी वाया गेली, असं नाही चालत. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात हरिपाठ ज्ञानेश्वरी आणि गाथा असेल, ज्या दिवशी प्रत्येकाच्या मुखात भगवंताविषयी कृतज्ञता असेल, ज्या दिवशी प्रत्येक तरुणी आणि तरुण काकडा हरिपाठ करेल, त्या दिवशी माझ्या महाराष्ट्रात बलात्कार आणि वृद्धाश्रम हा विषय सुद्धा राहणार नाही. हे सामर्थ्याने व्यासपीठावर खूप ताकद आहे बाबा. करून बघा. लोक विचारतात आम्हाला, एवढं तोंड वर करून परमार्थ सांगता तुम्ही, कशाच्या बेसिसवर सांगता? काय वाटतं देव आहे? काय वाटतं देव नाही आहे? तर कुठे? सर्वा घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. म्हणून तर माऊली म्हणतात ना, असोनी काही फरक नाही पडत आहे. शास्त्रवेद पाठ केले म्हणजे ज्ञानी होतो असं नाही, लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे योगी होतो असं नाही. माऊली म्हणतात या सगळ्याच्या पलीकडे ज्याला प्रत्येकात पांडुरंग बघायला सामर्थ्य मिळतं, तो सगळ्यात मोठा ज्ञानी आणि सगळ्यात मोठा भक्त मानला जातो. ज्याला प्रत्येकात देव दिसतो. हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतितीरसाचा होतीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोच श्रेष्ठ भक्त आणि तोच ज्ञानी. मग ज्यांना साधायच्या त्यांनी साधल्या. आमचं ज्ञान एवढंच हरिमुखे, कारण शेवटी सुरुवात आणि शेवट चहुवेदी जाण, साही शास्त्री कारण आदराही पुराण. मग हरिमुखे, मग असंच खा ना, असंच खा. सोपं नाही हे सोपं आहे ना. हरी म्हणायचं अवघड आहे का? बाकी सगळं अवघड कशाला करताय? दिखाव्यासाठी नका करू माऊली.
अंतकरणात न तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहे तेथे. विश्वासाने सांगतो आम्ही जगाचा बाप द्वारकेचा राणा येईल तुमच्याकडे, फक्त हरिमुखे तुम्ही क्षणभर उभा. याचा अर्थ दोन पायावर उभा नाही, उभा याचा अर्थ सावध, स्थिरता, स्टेबिलिटी. आमच्याकडे स्थिरताच नाहीये. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणला रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलं, झाड वाढत नाही ताई. ते धीर धरला तर वाढेल, धीर धरला तर सुखही मिळत. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आले आम्ही. कुठल्याही क्षेत्रामध्ये संयम ठेवाल की नाही थोडासा. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा, सायन्सचा विषय गेला म्हणून आर्ट घ्यायचं नसतं, विषय काढायचा असतो. काय शिकतोय आपण आणि काय शिकवतोय आपण. हा अरे लोक विसरून चालली रे की जगाच्या बापाचं नामचिंतन हे आद्य कर्तव्य आहे आपलं. अहो शॉर्ट्स घालून एअरपोर्टवर गेलात तरी तुमच्याकडे कुणी पाहणार नाही, पण धोतर घालून एअरपोर्टवर गेलात तर अख्खं एअरपोर्ट टुकू बघतो तुमच्याकडं. त्याला वाटतं धोत्रावाला गावंडाळ इमानात कसा, ही इष्टीतच बारा. त्यांना नवल वाटते ना आपल्यासारखे अनएज्युकेटेड, अनसेटल्ड. आम्ही माणसं म्हणजे लोअर क्लास, थर्ड क्लास, आम्हाला कशाचं ज्ञान बाबा. संत म्हणजे फक्त बापा मारणारे. काय वाटतं तुम्हाला गाथा आणि ज्ञानेश्वर विज्ञानाविरहित आहे. व्यावहारिक, प्रापंचिक, औद्योगिक, राजकीय आणि सगळ्यात वैज्ञानिक ज्ञान तुम्हाला ज्ञानेश्वरी आणि गाथ्यामध्ये बघायला भेटेल. 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी, 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. 1879 ते 80च्या काळामध्ये एडिसन नावाच्या पाश्चिमात्य सायंटिस्टने या बल्बचा शोध लावला, अशी शिक्षण संस्कृती सांगतात. अर्थात शिक्षक सांगतात, पुस्तकं सांगतात. याच्या अगोदर 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या दबावाने वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे विज्ञान सगळ्यात पहिल्यांदा ज्ञानोबांच्या पदरात पडलं. चातुचे नि सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोनी दे. कुठलाही विषय घ्या तू. या जमिनीपासून सूर्यापर्यंतचं अंतर हजारो वर्षापूर्वी तुलसीदासांनी हनुमान चालीसेमध्ये सांगितलं. जुग शस्त्र जोजन पर भानु लिल्यो ताकी मधुर फल जानो, प्रभु मुद्रिका मेनि मुखमा जलगई लाजगई अजर सुनाई, दुर्गम काज जगत के जेते सुगमानु ग्रह तुमरे दे, नाम तुम्हारे तुमर प्रवारे दुनिया बिनु पैसारे, सब सुख लेनी तुम्हारी शरणा, तुम रक्षकता हो तो डरना, आपन तेज समारो आप तीनों लोक हाथ टेका, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुना नासे रोग हरे सब पीरा, जप जयंत हनुमंत बलवीरा, जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाई, जो शब्द बार पाठ कर कोई छूटई बंदी महासुख होई, जो ये पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरी, तुलसीदास सदा हरि चेरा कीजे नाथ हृदय माने, पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप. हेही कधीतरी स्वीकार. पहिलं विमान राईट बंधूने नाही, मराठी माणसाने उडावलं, तेही मुंबईच्या चौपाटीवर, ज्याचं नाव शिवा तळपदे होतं. शास्त्रवेदांचा अभ्यास करणारा माणूस होता तो. आर्यभट्टाने शून्याचा शोध लावला हे खरं, पण ते आर्यभट्ट होते हे मात्र आम्ही विसरलो. ते देवाला मानणारे होते हे मात्र आम्ही विसरलो. ज्या चाणक्यांनी चाणक्य नीती सांगितली 5000 वर्षापूर्वी, ते चाणक्य विष्णूचे निस्सिम भक्त होते हे आम्ही विसरलो. आणि चाणक्य सांगतात ते खरंच आहे. त्यांच्या नीतीमधली एक नीती आहे. चाणक्य सांगतात हा असा समाज आहे की ते 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतंय. खरंय का खोटे? चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवते. नाही तर तुम्हीच सांगा कुठल्या ग्रंथात लिहिलं दिवाळीत मोती साबण वापरायचा? ग्रंथ सांगा मला एखादा ज्यात लिहिलं नाही दिवाळीला मोती लावला नरकाचा शेण.
तरी 99% महाराष्ट्र. दिवाळीला साबण कुठला आणतो? ऍडव्हर्टाइजमेंट, जाहिरात. 2 महिने आधीपासून जाहिरात असती. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. दिवाळी आताची आहे. कधी विचारा ना नामदेव महाराजांना, ते सांगतील तुम्हाला. आमच्यासाठी विठोबाचे राजा महान नित्य दीपमान, महान नित्य दीपमान. दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे हरी जन भेटतील, सखे हरी जन, सखे हरी जन भेटतील. आमच्यासाठी झाले राम राज्य काय होण्या महासी, धरणी दरी पिके गाई भोळीला म्हशी. राम मिळविला मी काबोबिये, दळिता कांडिताचे विता गवाईये, दळिता कांडिता दळिता कांडिताची विता गवाई. हे सुख आहे. हे ज्या दिवशी आम्ही स्वीकारलं त्या दिवशी आम्हाला एक क्षण पुरेसा आहे देवाच्या दारातला. ज्या दिवशी आम्ही सावध झालो, जागे झालो, आम्ही स्थिर झालो, आम्ही समाधानी झालो, क्षणभर जरी देवाच्या दारात आलो तरी आमचा बाप अखंड आमचा सांभाळ करतो. देव आमच्याकडनं फारशी अपेक्षा करत नाही. आम्ही फक्त 3 पावलं पंढरपुराकडे चालावं. पंढरीचा मालक आमच्या घराकडे 47 पावलं चालतो. एवढं मोठं मन माझ्या विठ्ठलाच आहे. किती करावं देवानं माझ्या, खूप करतो. मग आम्हाला मुक्त्या साधायची गरज पडत. लक्षात ठेवा, भगवंताच्या दारात उभा राहिल्यावर 4 मुक्त्या साधतात. भगवंताच्या दारात क्षणभर सावधतेनं उभा राहा, 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही. एवढी ताकद भगवंताच्या दारात आहे. माऊली सांगतात, देवाची हे द्वारी उभा क्षण दारात. आता पुढं झालं का? नुसतं ताट वाढून ठेवल्यावर वास घेऊन पोट भरा, जमल का? आणि आपण काय देवाच्या दारी गुणानं जातो का? आपण पंढरपूरला गेलो की ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेव, म्हणजे दर्शन झाल्या झाल्या निघा येत. तेवढा येळ तरी कशाला पंढरपुरात? थोडी घाईच आम्हाला. एक काम करा, नाही जमलं देवाच्या दारात थांबायला, हरिमुखे तिथे जाईपर्यंत, तिथून येईपर्यंत फक्त मुखात जगाच्या मालकाचं नाव. काय मिळालं त्याने? पुण्याची गणना. मत्स्य कुर्माधिक ज्यांच्या महिमेसी आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले.
माऊली म्हणले सूर्याला तरी ग्रहण आहे, चंद्राला तरी डाग आहे, ज्याला ग्रहण नाही, डाग नाही, बंधन नाही, ज्याच्यासाठी जगाचा बाप अवतार घेतो तो एकमेव आहे. त्याच्या समोर सूर्याचा प्रकाशही कमी असतो तो वैष्णव आहे, त्याच्या मुखात जगाच्या बापाचं नाव आहे. त्याच्यासारखं सामर्थ्यवंतच कुणी नाही. एवढं कौतुक जर माऊली करतायत तर किती वैष्णवाचा अधिकार असेल. काय असतील ना वैष्णव. वैष्णव जनतो तेने कहिये पीड पराई जाची. गळ्यातल्या माळेसारखी श्रीमंती नाही, कपड्याच्या गंधासारखा स्वाभिमान नाही, मुखातल्या नामासारखं सुख नाही, आयुष्यात भगवंतावर विश्वास असणं याच्यासारखं दुसरं समाधान नाही. एवढं ज्याला मिळवता आलं ना दादा तो अखंडितपणे सुखी. मुखात त्याचं नाव घेतलं महाराज, काय झालं. भजे व्रजैकमंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्च गुच्च मस्तकम सुनाद वेणु हस्तकम मनोज गर्व मोचनम विशाल लोल लोचनम अनंग रंग सागर मनमामि कृष्ण नागरम. भजे व्रजैकमंडनम समस्त पाप खंडनम समस्त चित्त रंजन सदैव नंदनंदनम. काही नाही, हरिमुखे म्हणा. सगळ्याचा अर्थ एवढाच होता महाराज. खरंच ना. भजे व्रजे मंडनम समस्त पाप खंडन. फक्त त्याला भजा, पुण्याची गणना तुम्ही विचारच नाही करू शकत आहे. पुण्याचा किती मिळेल, ऐश्वर्य, सामर्थ्य, नाव, लौकिक, वैभव, सगळ्यात मोठं समाधान काही त्यासाठीच दिलंय हो. नामचिंतनासाठीच दिलंय. हस्त पवित्र यदि दान पुण्यम, पाद पवित्र यदि तीर्थयात्रा, मुख पवित्र यदि नाम घोषम, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. हाताला पवित्र करायचं दान करा, पायाला पवित्र करायचंय देवाची हे, मुखाला पवित्र करायचंय हरिमुखे, आणि आयुष्य पवित्र करायचंय द्वारकेचा राणा. आपल्या संसारात जगाचा बाप पाहिजे. तुमचा संसार सुद्धा परमार्थ झाल्याशिवाय राहत नाही. जगाच्या मालकांना राखणदारी करावी. मुखात देवाचं नाव. मी म्हणते चला नाही देवाचं नाव घेता आलं, संसार तरी नीटनेटका करा. हा कर ना देवा. अहो बरं, देवाच्या नावाला काही तत्व आहे का. काळ वेळ नाम दोन्ही पक्ष पाही. राग आला नवऱ्याचा राम 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 असंच करायचं. असंही बोलायचं तसंही बोलायचं. मृद माहिती तिकडं काय त्याला एवढं. आणि देवाचं नाम रागानं घेतलं म्हणून देव काही रागवत. मला सांगा, मध रागानं खाल्ला गोड लागत नाही का. विष प्रेमानं पिलं मरत नाही का. घरी गेलं बघा, विचारून बघा. जाचा दत्त जयंतीला सुतक न गो ग महाराज बरं का. मधाचं काम आहे ते गोडवा, विषाचं काम आहे ते मारतच. भगवंताच्या नामाचा मूळ गुण आहे पुण्य देणं. ते देतच, त्याचं सामर्थ्य पुण्य देणं. कसंही भजन नाही तुम्हाला गाथ्यातलं जमलं, मनाला येईल तसं करा. मी लहान असताना जेव्हा आमच्या घरी भजन व्हायची तेव्हा फार सुंदर माझी आई भजन म्हणायची. ती म्हणायची, दत्ताची मूर्ती आणा मला येताना दादा जयंतीला, आता काय नाही उणे माझ्या संसाराला, आता काय नाही उणे माझ्या संसाराला. दत्ताची मूर्ती आणा मला येताना दादा जयंतीला, आता काय नाही उणे माझ्या संसाराला, आता काय नाही उणे माझ्या संसाराला. छान वाटायचं, गोड वाटायचं. भजनच आहे ना, रचलेलं का असं आपण गोड लागायचं. घरात भजन लागतं तेव्हा लेकरं सुधरून निघतात बरं का. हा, म्हातारी माणसं निस्ती पुढच्या पिढीला नावं ठेवतात. ही म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. अहो पण का गेली. बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून पोरं वाया गेली, हे की नाही. मारुतीच्या वाट्यावर बसून तुम्ही पत्ते खेळले, पोरांनी बघितलं. तुम्ही भिंगाच्या चष्मातनं राणी बघितली, पोरानं बघितलं. तुम्ही ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवली, पोरानं बघितलं. आणि तेच पोरं वागल. काय शिकवता रे पोरांना, काय ज्ञान देता सांगा. म्हाताऱ्या बायका नुसतं म्हणतात आजकालच्या काय पोरी आहेत का, यांना काय लाज आहेत का, आमच्या जमान्यात नव्हतं. मग असं आम्ही किती इज्जतीनं खाल्लं, किती कष्ट केलं, हिला काय झळ आहे, सगळं आयतं भेटलं.
हो ग, पण तू आत्ता काय करतेस? मिसरी चुळती. तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका खतरनाक वास आहे त्या मिसरीचा. तुम्ही काय नातीला ज्ञान सांगणार ग माय? हे असं नको, तुम्हालाही कळावं. धन्य माता पिता. कूस पावन असल्याशिवाय ना परमार्थ उभा राहतो, ना हिंदवी स्वराज्य उभा राहतो. दोन्हीकडे कूस पावन लागतेच. शुद्ध बीजापोटी फळे पर्यायच नाहीये माऊली तुम्हाला त्याच्याशिवाय. माऊली म्हणतात तैसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बालपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बालपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरावं, रूपांकित करावं, याच्यासाठी मागची पिढी चांगली शास्त्रवेद पठन करणारं कुळ आहे ज्ञानवांचं. म्हणून ज्ञानोबा ज्ञानी आहे. 8 पिढ्या अगोदर तुकोबांच्या विश्वंभर बाबांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. 8 पिढ्यानंतर तुकोबांनी जीर्णोद्धार केलाय. हे कुळ आहे. उगाच देव आवडत नाहीये. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंग. उगाच आहे का सांगा बरं? म्हणून विषयाकडे या. मुखात देवाचं नाव असू दे रे, काही लागत नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखील ऐकिला. अवतरले तरती हा भरवसा नाम धारकाचा ठेचा. आम्ही शिक्कामोर्तब करून देतो. तेशा महम समुद्रता मृत्यू संसार सागरा भवानी नक्षरात प्राप्तमी या वेशी चित्तसा. या भवसागरातनं मृत्यू सागरातनं मी तुला तारेल. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. काहीच करू नये, फक्त विश्वास. आणि विश्वास असला ना काहीच कमी पडत नाही माऊली. तुम्ही प्रापंचिक असू द्या. अनुसया माता, अनुसया याचा अर्थ जिथे असूया नाहीये ती अनुसया. असूया म्हणजे द्वेष, मत्सर, ज्यांच्याकडे काहीच नाहीये ती अनुसया. त्यांच्या पोटी का जगत तरी दत्त येणार जन्माला? दत्त पोटी जन्माला आले त्याचं कारण आहे पातिव्रात्य सांभाळणारी स्त्री होती. फक्त पातिव्रात्य सांभाळलं. जगाच्या बापाला अनुसया मातेच्या पोटी जन्मच घ्यावा लागला. ही ताकद संसारात सुद्धा असते महाराज. फक्त पातिव्रात्य. काय केलं? देवाच्या बायकांनाही मत्सर वाटायला लागला. आपल्यासारखं पातिव्रात्य आपल्यापेक्षा मोठेच आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची त्या शांडीला मातेमुळे 21 दिवस सूर्य थांबला उगवायचा. पातिव्रात्य आहे दादा. तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठलाला यावं लागलं. पातिव्रात्य आहे दादा. तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठल आला बरं का. 2 बायका तुकोबाला. तुम्ही लय कान देऊन ऐकू नका. तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे. खरंच फरक आहे. आम्ही काय माणसं आहे का? खरं सांगू, हे बोलायला राहिलं. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. हे बोलतात फक्त माणसं, वागत नाही. आणि जर वागत असती ना दर 2 महिन्याला कुठल्या तरी पोरीवर झालेला अत्याचार कानावर पडला नसता माऊली. बरं काहीच गोष्टी तोंडावर येतात रे. अशा बऱ्याच गोष्टी घडून गेल्या ज्या डोळ्यासमोर आल्या. काहीच गोष्टी डोळ्यावर आल्या. काहींनी पैशाने दाबल्या, काहींनी अधिकाराने दाबल्या, काहींनी सत्तेनं दाबल्या आणि काहींनी स्वतःच्या सामर्थ्यानं दाबल्या. कानावर आल्या तेवढ्याच खऱ्या, बाकीच्या काय आपल्या कळल्या. तर कुणीतरी म्हणलं अहो पोरीच नालायक असतात. त्यांच्याच कपड्यांचा आकार छोटा असतो, तेच हावभाव चुकीचं करतात. स्टँडर्ड भाषेत पोरांना इन्स्टिगेट करतात. असेल हिम्मत तर माझ्या नजरेत नजर घालून सांगा 4 वर्षाच्या पोरीने पोराला काय इन्स्टिगेट केलं असेल रे? तिला जाणीव तरी असेल का मी पोरगी आहे त्याची? असेल. तिला माहित असेल की मी बाई आहे. त्या पोराला दादा मामा काका काहीतरी म्हणत असेल की. बरं जीभही आपली आणि दातही. चावलं म्हणून कुठे रडायचं आणि ज्याने चावलं म्हणून त्याने का चावलं म्हणून कुठे विचारायचं? दोष द्यायचा कुणाला? आमच्या संस्काराला का आमच्या धर्माला? बरं आमचे संस्कारही हे शिकवत नाहीत आणि आमच्या धर्मात तर हे चालतच नाही. मग यांच्यापेक्षा रावण बरा असं फार वाटतं. रावणाला मर्यादा तरी कळायची. मंदोदरीनं विचारलं स्वामी सीतासारखी देखणी स्त्री तुमच्या ताब्यात आहे पण नजर वर करून पाहिलं नाहीत त्यांच्याकडे, घाबरता का रामाला? नाही ग बाई,
अहंकारापोटी सीतामाईचं अपहरण केलं खरं, माझ्या बहिणीचा अपमान केला, त्या अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून सीतामाईला उचललं खरं, पण लक्षात ठेव, जेव्हा त्यांच्या दारात गेलो तेव्हा भिक्षुक म्हणून गेलो, पदर पसरला त्या आई समोर आणि भिक्षाम दे ग माई म्हटलो. अगर जिला आई म्हटलो तिच्यावर वाईट नजर टाकावी एक वेळा बेकार राहुलात रावणाची पण नाही. रावणाला बी कळतं, ज्याला आई म्हणलं त्याला आईच म्हणावं आणि ज्याला ताई म्हणलं त्यालाही मर्यादा कळते. आमचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. नजरेची गॅरंटी तुम्ही तरी मी तरी देऊ शकते का? आम्ही पोरींना सांगतो बाई अंगभर कपडे घालून बाहेर जा. कधी पोरालाही सांगा का रे बाबा तुझ्या बहिणीकडे कोणी नजर वर करून बघितलं की त्याचे हातपाय तोडायला जीव घ्यायला जातोस तू. अरे नालायका, तू दुसऱ्यांच्या बहिणीकडे बघतो त्याचं काय रे? तेव्हा तुला वाटत नाही का माझं चुकतंय? आणि माय शब्दांना माफ करा माझ्या, पण दत्तात्रयांच्या दारात सांगते, पोरींचा अपमान करणाऱ्या आणि वासनिक पोरं असणाऱ्यापेक्षा निपुत्रिक वाज राहिलेलं परवडलं. पण अशा नालायक आवडते पोटाला खरंच नको माय. ज्यांना धर्म कळत नाही, देव कळत नाही, मायबाप कळत नाही, ज्यांना बाई कळत नाही ना, असा पुरुषच नको. आणि अशी बाई नको जी बाईच्या उद्ध्वस्ताचं कारण असेल. अशी बाई नको बर का जी संसाराच्या उद्ध्वस्ततेचं कारण असेल. दोन्ही नको. हे असावं तर सत्य, नाही तर नसावं. पाया पडते माय तुमच्या. कोण आहेत रे आपण? अरे हिंदू आहेत आपण. दगडालाही देव करायची ताकद जाऊला देतय ना, अशा धर्मात जन्माला आलोय. सामर्थ्य पाहिजे आपल्या मनगटात. शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. शहापणा शहापणा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली की आग में बेटी उठा ली. शाहिस्तखान शत्रू आहे. बायकोला सांगतो, बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, बेटी की तरफ गंदी नजर डाले ऐसी परवरिश नहीं है उनकी. औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो, बेटी नहीं उठाते. कौतुक से बाइकोला वाटलं, शत्रु है वो आपका, क्या लगता है आपको? तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर? अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा हमारी औरतों को नहीं करेगा, बदला नहीं लेगा. बेशक लेगा बेगम. खुदा का शुक्र है उंगलियों पर जान चली गई, नहीं तो गर्दन से जाता. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा हमारी. लेकिन एक बात याद रख, इस बात का गवाह हूं मैं, इन आंखों ने देखा है. बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्म जात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, बेटी शत्रु की भी क्यों ना हो, हर औरत जात को भगवान का दर्जा देने वाले बंदे हैं वो. औरत जात की तरफ शत्रुता नहीं दिखाते. विचार करा दादा, शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहेत की आपण. मग आपल्या नजरेत ते पावित्र्य नको, आपल्या नजरेत ते सामर्थ्य नको, आपल्यात ते संस्कार नको का? आणि खरंच आहे म्हणा, बाया वाचवणारे आम्ही बाया नाचवायला लागलो. आता महाराष्ट्राचं होणार तरी दुसरं काय? होय, मांडव टहाळ्यासारख्या गोष्टीला लाखो रुपयाचा खर्च आहे सध्या. पैशाच्या माझावर बाया नाचवतोय आम्ही लग्नात. लग्नात हो, यात्रेत, जत्रेत, लग्नात, वाढदिवसाला, कशाला? ठीक आहे, 7 गोष्टी नरकात नेल्याशिवाय राहत नाहीत. दुतच्च मासम मदिराच्च वेश्या मृगयार्थ चौर्यम परिहार सेवा एतानि सप्त व्यसनानि लोके घोरति घोरम नरकम नयन्ति. 7 गोष्टी. पहिला मांसाहार, दुसरं मदिरा. मदिरा 90 हा खंबा झाला 90.
हे तुम्हाला सुधारायचं नाही म्हणून सांगितलं महाराज. पहिला मांसाहार, दुसरी दारू, तिसरं चोरी, चौथं परस्त्री गमन, पाचवं वेश्यागमन, सहावं जुगार आणि सातवं शिकार. या 7 गोष्टी नरकात नेतातच आपल्याला. कशाला करायच्या? अवी खाणारी पिणारी माणसं उद्या महाप्रसादाला सुद्धा म्हणणार पंक्तीत बसल्यावर, थोडं वरच दी. यार प्रसादाला तरी बादलीतलं खालचं खा का प्रसादाला बी तर्रीच आणायची महाराज. इतकंही विचित्र वागू नये रे दादा. पुरुषांचं मरू द्या, काय काय घरातल्या बायका खतरनाक आहेत. काय काय घरातली बाईच म्हणती रविवार आज आणा की, मी चांगलं करते, दुसरं बरं काही चांगलं करीत नाही, हीच बरं करते. 4 माणसात नवरा वर मान करून सांगतो आमची बायको नॉनव्हेज चांगलं करते. व्हेज काय मारती होय रे? व्हेज बी चांगलं करायला लावू की तिला, नॉनव्हेजच बरी चांगलं करते. आणि ही काय स्वाभिमानानं सांगायची गोष्ट आहे होय? आणि ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टी तुम्ही 4 माणसात सांगताय आणि कौतुकानं. आजकाल दारू पिणं वगैरे हाय क्लास सोसायटीचं लक्ष नाही बाबा. स्टेटस ठेवतात माणसं, आज पार्टीला गेलतो, आज पिलो, आज खाल्लं, आज ही थाळी आणली, उद्या ती थाळी आणली. आमच्या भागात तर लय बेकार आहे. नाद करते काय, यावंच लागतंय. आज एवढे कापले, उद्या तेवढे कापले. म्हणूनच आमच्या भागात पूर आलता महाराज बरं का. त्यांनी तेवढे कापले, देव म्हणला तुला बी पुरात नेतो बरं, कसं होईन तसं होईन, जाऊ दे. हा, पांडुरंगानं माझं ऐकावं दादा, मी अख्खा महाराष्ट्र लाईनीवर आणीन. फक्त पांडुरंगानं पावसाचं खातं माझ्या हातात द्यावं. तुम्हाला म्हणून सांगते, जो हे कर, ज्याच्या गळ्यात माळ त्याच्याच वावरात पाऊस. आई शपथ, त्याच्या गळ्यात माळ नाही, त्याच्या बादाला असं टुबुक सुद्धा पडू देणार नाही पट्ट्या. जी खातय त्याचं जळलं पाहिजे आणि जी एखादच करते त्याचं फुललं पाहिजे महाराज बरं का. खरं सांगा, रवी महाराज देव नाही माझ्यासारखा. देव लय प्रेमळ आहे. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती. देव म्हणजे कसा, विठू माझा लेकुरवाळा, त्याला म्हणजे सगळीच सारखी. माझा देव लयच दीनदयाळाचा आहे म्हणून लोक त्याचा गैरफायदा घेतात बघा.